नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा 30 जानेवारी 2026चा, जो शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात वित्त विभागाचे जे 2 जून 2025चा शासन निर्णय आहे, त्याच्याच शासन निर्णयातील शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील संबंधित संवर्गाच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन निर्णय आहे. खूप चांगला शासन निर्णय शिक्षकांसाठी आहे. यात आपल्या सर्वांना माहिती आहे की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 8 नुसार मुकेश खुल्लर सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समिती 2024 स्थापन केली होती. त्या समितीच्या अनुषंगाने अहवालमधील काही वेतन श्रेण्यांमध्ये किंवा अनुषंगिक शिफारशी वित्त विभागाने शासन निर्णय क्रमांक 2 जून 2025च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार स्वीकृत केल्या आहेत. या अनुषंगाने शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्याकरता मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि तो शासन निर्णय असा आहे की वित्त विभागाचा जो शासन निर्णय आहे, जो 2 जून 2025चा आहे, याच्यामध्ये जोडपत्र 2मध्ये वेतन त्रुटी समितीने जे वेतन निश्चिती किंवा निवड श्रेणी प्रशासकीय सुधारणाबाबत शिफारशी केल्या आहेत, त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे की काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन 1/1/2016 रोजी S13मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S14 या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचं 1/1/16चं मूळ वेतन कमी होत असल्याचं निदर्शनास येतं. तर अशा वेळेस अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन 1/1/16 रोजी जर कमी होत असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील 7(1) अन्वये वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत यात निर्देश दिले. उपरोक्त प्रसंगी लेखाकोषागारी कार्यातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोर तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती करून पुढील कार्यवाही करावी असं नमूद केलेलं आहे. तर याचा फायदा काही शिक्षकांना होणार आहे की 1/1/2016ला ते त्यांचे वेतन निश्चिती करत असताना पदवीधर शिक्षक म्हणून वेतनवाढ किंवा वेतन निश्चिती होत असताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा कमी होत असेल तर वेतन S14मध्ये निश्चित करण्याबाबत यात नमूद केलेलं आहे. आणि उपरोक्त संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी शिफारशी लागू करताना दिनांक 2/6/2025च्या ज्या शासन निर्णयामध्ये अटी आहेत आणि शर्ती आहेत त्या लागू राहतील असं यात नमूद केलेलं आहे. आणि सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या 25/11/25 अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय शिक्षकांसाठी आहे. या शासन निर्णयाबाबत आपल्याला अपडेट द्यायची होती म्हणून आजचा व्हिडिओ आहे. आपण सर्वजण आजचा व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.